किती वाजलेत? 12:30. अजून यायचं उशिरा. फार लवकर आलीस. मम्मा सॉरी अगं, झाला थोडा उशीर. सेलिब्रेशन जरा जास्तच लांबलं होतं. आणि फोन का नाही उचलत होतीस माझा? तू केलेलास का? सॉरी, सायलेंटवर होता. किती वेळ तरी वेटिंगवर येत होता. आणि तुझी बाईक तर घरीच आहे. कोणाबरोबर गेली होतीस? ए बाई, बोलत असेल मी कोणाशी. आणि जुई बरोबर गेले होते. आणि तू काय डिटेक्टिव्ह नेमलायस का माझ्यासाठी? त्रिशा, हेच करत राहायचं का मी? तू कधी येणार याचीच वाट पाहायची का? मुलींच्या जातीला बरं दिसतं का हे? मम्मा 1 वाजत आले, आपण उद्या बोलू प्लीज. म्हणजे वेळ काळ कळते तुला? गुड मॉर्निंग पप्पा. गुड मॉर्निंग बाळा. काय काल रात्री उशीर झाला? हो, गप्पांमध्ये कळलंच नाही. असं नाही करायचं बेटा. आई वाट पाहत होती ना काल. बोलले की तिला सॉरी मी. अगं पण हो, बोलली ना. फार उकार झाले बाई. हे बरं आहे, उशिरा यायचं, एक सॉरी शब्द बोलायचा की झालं. वा, यामुळेच ती अशी झालीये. अगं तुला काय रे, तू बिझी असतोस. मीच इथे काळजी करत असते सगळ्यांची. माझंच चुकतं. अगं अनु, काय एवढी चिडचिड करते सकाळी सकाळी? आपलीच मुलगी आहे ना, कुठे जाणार आहे ती? समजवा जरा. मलाच दोषी ठरवा सगळे. मला काही कामच नाही येत ना. अगं मम्मा येते मी, ठेव तू. बाप रे, काय आज तर खूप गरम होतंय. विषय गंभीर दिसतोय आज. आता काही विषयच नाहीये माझ्याकडे. कुठं गेलीयस? लोकेशन पाठव. फोन का लागत नाहीये? बाप रे, असं वाटतंय कोणाचा तरी खून केलंय मी. खून? बाप रे. त्रिशा, कोणाबद्दल बोलते तू? चल रे. आई साहेब आमच्या मुलीवर विश्वासच राहिला नाहीये. कंटाळा आलाय. अच्छा, काकू बद्दल बोलते का तू? हा, काकू. अगं त्रिशा, आई आहेत त्या, काळजी तर करणारच ना. हे काय, तू अजून चहाच पिते? थांब, मी सँडविच मागवतो. मला नको ते सँडविच वगैरे, तू घे. आता आईचा राग त्या सँडविचवर का? थांब. ए दादा, 2 सँडविच आण रे. बरं, काय झालं ते तरी सांग. अरे मी लहान आहे का आता? मला कळतं ना सर्व. पॉझिटिव्ह आहेत त्या तुझ्याबद्दल, प्रेम करतात तुझ्यावर. प्रेम? याला प्रेम करणं म्हणत नाही, कंट्रोल करणं म्हणतात. ते सारखे तुला कॉल करतात म्हणून तुला त्यांचा राग येतो ना, बरोबर? निदान तुला कॉल तरी येतो ग. माझ्या नशिबात तर तेही नाही. मला हे वाटतं कुणीतरी मला कॉल करावं, मला विचारावं की घरी कधी येशील, काय जेवशील. मी 10 वर्षाचा असताना माझी आई वारली. पुढच्या 3 वर्षात माझे वडीलही वारले. आता फक्त मी आणि माझा भाऊ, आम्ही दोघंच आहोत. तुम्ही दोघंच आहात फक्त? त्रिशा, काकू म्हणजे तुझे डोळे आहेत. तुझ्यावर येणारे धोके आधी ते बघतात, म्हणून तुझ्यावर चिडतात.
डोळे नसले ना की कळतं दृष्टीला किती महत्व आहे ते. त्यांच्यावर चिडू नकोस, त्यांना सांगत जा की मी सेफ आहे, काळजी करू नका. उशीर होणार असेल तर त्यांना स्वतःहून फोन लावत जा, त्यांची काळजी समजून घे. हो रे, मी असं कधी विचारच केला नाही. कसं खुश करू मग आता मी तिला? सिंपल. हे बघ, आता घरी गेलं का तिला असा जोरात हक कर आणि तिच्यासाठी काहीतरी गिफ्ट घेऊन जा. हां, तसंही 2 दिवसांनी मदर्स डे. चल मग हे सँडविच ते आपण पार्सल करू. कर. भैया इसको पार्सल कर दो. चला. हे जॅकेट भारी आहे रे हे. अरे ते माझ्या भावाचं जॅकेट आहे. असू दे अगं भडकेल तो. असू दे, आता माझ्याकडे असू दे. अरे भैया करतो ना. मी बिल करतो. काय हा पसारा ना, नीटनेटकेपणाच नाही. बघा आहे, पुस्तक पण इथेच, लॅपटॉप पण इथेच. हे जॅकेट कोणाचं आहे? संकेत, हा बोला ना. कुठेस तू? हे काय निघतोच आहे ऑफिस मधून. ये लवकर. हो, काय झालंय अनु? तू ये पहिले, मग सांगते तुला. आलोच. काय झालंय? अनु, अगं सांग ना काय झालंय? ऐका, मुलगी नाव काढेल चांगलंच. वाव, आता काय केलंय तिनं? हसण्यासारखी गोष्ट नाहीये संकेत. अगं हे बघ, ती कोणाचं जॅकेट घालून आली आहे. जॅकेटच आहे ना. आणि त्यात हे काय? कॉन्डम. काय काय दिवस बघायला लावणारी ही मुलगी काय माहिती. कॉन्डम? काय झाली का खात्री? आपण मुलीला किती लाडावून ठेवली आहे त्याची. अगं शांत हो. अगं ती येईल, तिला विचारू ना आपण. अन्विका, उसका नेचर ही वैसा है, इधर की बातें उधर करता है, लड़कियों जैसे. अरे नहीं यार, तू उसको बोल. तू शांत रहा, मी बोलतोय तिच्याशी. पप्पा, बेटा हे जॅकेट कोणी आणलं? अगं अनु, फार आधीच मारायला हवं होतं हिला. काय आहे हे? काय? कॉन्डम. तुझ्याकडे कसं आलं? अनु अगं श्श, तू गप्प राहा. बोल ग, हे तुझ्याकडे कसं आलं? मम्मा मला नाही माहित. अगं तुला कुठे मिळालं हे? नाही माहित? ह्या जॅकेट मध्ये सापडलं मला. अगं मम्मा, ते चुकून अमनचं जॅकेट माझ्याकडे आलं. अगं वाह, चुकून.
अरे काय मूर्खासारखे बोलतीये ही. पप्पा तू तरी बोल ना तिला काहीतरी. अनु अगं तू का डाऊट घेतेयस मुलीवर? अरे कसला बाप आहेस रे तू, इतका रिलॅक्स. मुलगी हाताबाहेर चालली आहे आणि तुला काहीच वाटत नाहीये. मम्मा बास झालं हा. संशय घ्यायची पण लिमिट असते. वाह, मुलीकडे कॉन्डम सापडतो आणि आईनी गप्पा बसायचं आणि मुलीला म्हणायचं किती छान आहेस ना तू, हो ना? मम्मा हीच गोष्ट जर तुम्हाला शांतपणे विचारली असती तर मी तुला सांगितलं नसतं का? पण तू एकदमच माझ्यावर हात उचललास. बाप रे, आता मुलीकडून शहाणपणा शिकायची वेळ आलीये. आता टॉपिक निघालाय ना म्हणून सांगतेय. तुला माहितीये का बाहेर काय चाललंय ते? मला ते काहीच जाणून घ्यायचं नाहीये. मग जाणून घे. मला जर वाईट वळणाला लागायचं असलं असतं ना तर मी तुला थोडी सुद्धा कल्पना लागू दिली नसती. गेलीस का कधी पब मध्ये? हे ना तिथे ते सर्रास वाटतात आणि ते वाटणारे आई बाबांची परमिशन घेऊन नाही वाटत. आणि मला जर काय करायचंच असलं असतं ना तर तुला कळून पण दिलं नसतं. मी जरी मॉडर्न आहे ना तरी चौकटीत आहे. बाळा, तुझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त बघितलेत आम्ही आणि तू 9 महिने पोटात होतीस ना तेव्हापासून ओळखते तुला. नाही मम्मा, नाही ओळखत तू. जर तू ओळखलं असतं ना तर माझ्यावर संशय घेतला नसता. हे मला काही माहित नाही. मला ह्याचं उत्तर हवंय. या हाय त्रिशा. अगं काय, गिफ्टसाठी अक्का पुणे फिरवलंस आणि गिफ्ट माझ्या गाडीतच विसरलीस. हे घे काकूंचं गिफ्ट. आणि हा तुझ्याकडे जॅकेट राहिलं होतं त्याचं काय ना, माझा भाऊ खूप फोन करतोय, त्याला पाहिजे होतं ते. ठीक आहे, येतो मी. येतो काका. मिळालं उत्तर. अगं त्रिशा, संकेत, अरे काय होतंय रे हे? काहीही होत नाही अनु. तू आधी शांत हो. इकडे बस बस बस. स्वतःचे सगळे विचार बाजूला ठेव. हे घे पाणी पी. रडू नकोस. शांत, एकदम शांत. तुझं काय होतंय माहितीये अनु? तू तो कॉन्डम शब्द हा ऐकल्यामुळे तू स्वतःच्या डोक्यात एक वेगळं चित्र निर्माण केलंय आपल्या त्रिशाबद्दल. अगं कुठल्याही गोष्टीची खातरजमा न करता, कसलीच विचारपूस न करता तू ठरवून टाकलंस की आपली त्रिशा वाईट वळणाला लागलीये, ती वाईट मुलगी आहे. अगं आजचा काळ हा खूप वेगळा आहे अनु. आणि त्याचं एकमेव कारण हे आहे की आजच्या मुलांना नको तेवढं मिळालेलं एक्सपोजर. म्हणजे अगं ही पिढी हातात ॲटम बॉम्ब घेऊन फिरतीये. ॲटम बॉम्ब. ॲटम बॉम्ब? हा म्हणजे हा हातात असलेला मोबाईल. अगं यात हवं नको ते सगळं पाहू शकतात. यावर तू कंट्रोल कसा ठेवणार आहे सांग बघू मला. आपणच घेऊन दिलाय ना हा मोबाईल त्रिशाला. नसता घेऊन दिला आपण तर टिकू शकली असती ती या शर्यतीत. बरोबर ना? आपण आपल्या काळात साधा एखादा रोमॅन्टिक सीन टीव्हीवर लागला तर नजर चोरायचो. बरोबर ना? अगं पण आजच्या मुलांचं एक्सपोजरच वेगळं आहे. आज हे युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम यावर नको नको ते सगळं बघू शकतात जे आपण स्वप्नातही विचार करू शकायचो नाही. संस्कार वगैरे सगळं मला मान्य आहे, पण ते किती रुजू होतील हे सांगणं अशक्य आहे. अरे पण आई बाबांचा वचकच नाही राहिला तर कसं होणार? मोकाट सोडायचं का त्यांना? अगं तू ना
प्रत्येक गोष्ट हे अगदी शेवटापर्यंतच नेतेस. मध्ये थांब ना जरा, जरा ऐक, शांत हो. तर कसं सांगू तुला, मला कळत नाहीये. तुला आर्य चाणक्य काय म्हणाले होते ठाऊक आहे ना? काय? ते म्हणाले होते, वयाच्या पहिल्या काही वर्षात मुलांवर प्रेम करा, मग पुढील वर्षात त्यांना शिस्त लावा, आणि एकदा का ते 16 वर्ष पुढे गेले की त्यांचे मित्र बना. तू पण आता त्रिशाची मैत्रीण बन. आई नको, तुझ्यातल्या त्रिशाच्या आईला आता रिटायर कर. आता तुला कसं सांगू ना, कळतच नाहीये. हे बघ, मी तुला शेवटचं सांगतोय. तुला जर पटत असेल तर ठेव, नाही तर सोड. यापुढे मी तुला काहीही सांगायला जाणार नाही. अरे पण असं कसं सोडून देऊ? अगं, मुलींच्या बाबतीत भीती हा शब्द विसरून जा. अगं, भीती हा शब्द वापरूनच आपण स्त्री जातीला कमकुवत करत आहोत. आणि मग आपणच म्हणायला मोकळे, हा देश पुरुष प्रधान आहे, स्त्रियांना इथे स्थानच नाही. अगं, एखादी मुलगी असते ना, ती एखाद्या विजेसारखी असते. ती जर का कोणावर पडली ना तर राग करून टाकते. लढू दे तिला जगाशी, हिम्मत दे तू तिला. आणि हो, सोड हे सगळे विचार. या विचारांमुळे तू तुझ्यातल्या आईला कमकुवत करतेस. त्रिशा बाळा, मम्मा, मम्मा, तू जसं समजते ना तसं काहीच नाहीये ग. आणि मी लहान नाहीये. मला माझं बरं वाईट कळतं. मम्मा, हे कॉन्डम सेक्स माझ्यासाठी फालतूगिरी आहे ग. तुला माहिती ना माझं एम काय? मला कमर्शियल पायलट व्हायचंय. आणि मम्मा, तू जेव्हा जेव्हा माझ्यावर चिडतेस ना, तेव्हा तुझी माझ्याबद्दलची काळजी जाणवते ग मला. तुझ्याविषयी मी पॉझिटिव्ह आहे ना, म्हणून तशी वागते ग. पण आजपासून तू फ्री राहत जा माझ्याशी. आजपासून मी तुझी मैत्रीण. हा. पप्पा, चिमटा घे रे. त्याला काय सांगते, अगं. मीच घेते की. त्रिशा बेटा, मम्माचं गिफ्ट. अरे हो, ते बघ तिकडे. ठणठणांग. हॅपी मदर्स डे मम्मा.